झी 24 तास एक पाऊल पुढे। लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांकडून मोठ्या अपेक्षा आहेत। सायना नेहवाल, सानिया मिर्झा, ज्वाला गुट्टा, मेरी कोम, कृष्णा पुनिया, दीपिका कुमारी आणि गीता फोगट या भारताच्या ॲथलीट्सवर भारताच्या आशा असणार आहेत। आता लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला राज पाहायला मिळतं का, याकडेच चाहत्यांचं लक्ष असणार आहे। भारतीय ऑलिम्पिक इतिहासात महिलांमध्ये आतापर्यंत केवळ कर्नाम मल्लेश्वरीनं मेडल मिळवून दिलंय। मात्र आता लंडन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन, टेनिस, बॉक्सिंग, आर्चरीसह अनेक खेळात भारतीय महिला मेडल्सच्या दावेदार आहेत। लंडन ऑलिम्पिकमध्ये मेडलची प्रमुख दावेदार म्हणून सायनाकडे पाहिलं जात आहे। बॅडमिंटन जगतामध्ये भारताला नवी ओळख सायनानंच मिळवून दिली आहे। चीनी साम्राज्य खालसा करत तिनं स्वतःची दखल घ्यायला साऱ्यांनाच भाग पाडलंय। बॅडमिंटनमधील ही ग्लॅम डॉल भारताला बॅडमिंटनमध्ये पहिलं मेडल पटकावून देण्यास सज्ज आहे। वुमेन्स डबल्समध्ये अश्विन पोनप्पा आणि मिक्स डबल्समध्ये व्हीतीचू तिचा साथीदार असणार आहे। त्यामुळे ज्वालानं भारताला या ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावून दिल्यास काहीच आश्चर्य वाटायला नको। सानिया मिर्झा टेनिसच्या वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। रुश्मी चक्रवर्ती बरोबर वुमेन्स डबल्समध्ये ती मेडलसाठी लढणार आहे, तर मिक्स डबल्समध्ये अनुभवी लिएंडर पेसची ती पार्टनर असेल। 18 वर्षीय दीपिका कुमारी वर्ल्ड आर्चरी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे। आर्चरीच्या विश्वात भारताच्या या युवा आर्चरनं साऱ्यांचं लक्ष वेधलंय। त्यामुळे या ऑलिम्पिकमध्ये तीही सुवर्णवेध साधण्यासाठी सज्ज झालीय। 5 वेळची बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोम लंडन ऑलिम्पिकमध्ये गोल्डन पंच लगावण्यास आतुर आहे। ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच महिला बॉक्सिंगचा समावेश करण्यात आलाय आणि यामध्येच भारताची सुपर मॉम ऐतिहासिक कामगिरी करण्यास प्रयत्नशील असेल। मेरी कोम प्रमाणे भारताची अजून एक सुपर मॉम ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट्समध्ये मेडल्सच्या रेसमध्ये आहे। डिस्क थ्रोमध्ये नॅशनल रेकॉर्ड नावावर असलेली कृष्णा पुनिया ऑलिम्पिकमध्ये भारताचं आशास्थान आहे। ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू। 55 किलो वजनी गटात ती आपली दावेदारी सादर करणार आहे। भारताच्या या सुपर वुमन लंडनमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवण्यासाठी आतुर आहेत। त्यामुळे या साऱ्या ॲथलीट्स भारतासाठी गोल्डन गर्ल म्हणून समोर येतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।